लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि राजकीय घडामोडी घडत असतानाच अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच अनेक नेते सोडून जाताना आपल्याला दिसत आहेत। भारतीय जनता पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्याने नाराज आहेत। मात्र भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेनुसार त्यांचा सोबत घेऊन देखील फायदा झालेला नाही। मात्र आयत्या वेळेला आता बाहेर पाठवू शकत नसल्याची खंतही त्यांच्या मनामध्ये आहे। तर दुसरीकडे अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री पदाचीच मागणी केलेली आहे। काल अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मला मुख्यमंत्री करा, बिहार पॅटर्न राबवा, त्यानुसार मुख्यमंत्री पद मला मिळायला हवे असं त्यांनी बोललेलं आहे। त्यातच अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये मात्र जोरदार इनकमिंग सुरू आहे। याच ठिकाणी कोल्हापूर असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, बऱ्याच ठिकाणी मोठे धक्के बसलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यामधून अतिशय महत्त्वाची बातमी येते शरद पवार गटासाठी। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने जे फोडाफोडीचं राजकारण केलं, ज्या पक्षाने इतर पक्ष संपवण्याचा घाट घातला, त्याच पक्षाचे नेते आता सोडून जाताना दिसत आहेत। तर दुसरीकडे अजित पवारांचा फायदाही झालेला नसून शिंदे आपल्या पुढे जात असल्याची सुद्धा त्यांच्या मनामध्ये खदनं आहे। तर दुसरीकडे माढा विधानसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी आता अनेक दिग्गज या ठिकाणी अनेक पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहे। यातच माढाचे खासदार निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील जो सामना झाला, यामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभव झालेला आहे। तर या ठिकाणी आता आमदारकीची विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा माढा लोकसभेनंतर या ठिकाणी मोहिते पाटलांचा जो डाव आहे आणि मोहिते पाटील घराण्यातील आमदार जे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, ते मात्र भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत, विधान परिषदेची सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। धन्यवाद।